नमस्कार. आपण ज्या जमिनीवर चालतो तिच्या खाली एक वेगळंच जग दडलेलं आहे नाही का? तर आज आपण खडक, माती आणि पाणी यांचं नातं आपल्या जलसुरक्षेसाठी किती महत्वाचं आहे हेच सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मग सुरुवात करूया का? कधी विचार केलाय की आपण ज्या जमिनीवर अगदी सहजपणे उभे आहोत तिच्या खाली नक्की दडले तरी काय? तर जमिनीच्या वरच्या मातीच्या थराखाली आहे खडकांचं एक भलं मोठं गुंतागुंतीचं जग. हे खडक म्हणजे आपल्या संपूर्ण परिसराचा पाया आहेत आणि हो, इथूनच आपल्या आजच्या कथेची सुरुवात होते. आता आपण जरा आपल्या महाराष्ट्राच्या भूगर्भात डोकावून पाहूया. आपल्या महाराष्ट्राचा मुख्य पाया आहे बेसाल्ट खडक. हो, तोच आपला काळा पाषाण. चला तर मग हा खडक कसा तयार झाला ते पाहूया. जरा कल्पना करा, कोट्यवधी वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्यातून लावारस बाहेर आला. तो थंड झाल्यावर हे काळ्या पाषाणाचे थर तयार झाले आणि हे थर काही लहानसहान नाहीत. 5 मीटरपासून ते तब्बल 35 मीटरपर्यंत जाड असू शकतात. केवढा प्रचंड बदल असेल तो. आता यात एक गंमत आहे. ह्या काळ्या पाषाणाच्या 2 थरांमध्ये आपल्याला अनेकदा गेरू नावाचा एक लालसर रंगाचा थर दिसतो. हा गेरू म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर त्या काळातली प्राचीन माती आहे. यातूनच आपल्याला जमिनीच्या आतले वेगवेगळे स्तर समजतात. खडक म्हणजे केवळ दगड नव्हे, खडकांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची एक क्षमता असते. आता आपण खडकांचे असेच काही छुपे गुणधर्म पाहणार आहोत, जे आपल्या भूजल उपलब्धतेसाठी खूप म्हणजे खूपच महत्त्वाचे आहेत. यातली पहिली आणि महत्त्वाची संकल्पना आहे सच्छिद्रता. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर खडकातल्या रिकाम्या जागा. जसं एखादा स्पंज छिद्रांमुळे पाणी शोषून घेतो ना, अगदी तसंच खडकांमध्येही पोकळी असते जी पाणी धरून ठेवते. हे बघा, इथे अगदी स्पष्ट दिसते. काही कणांमध्ये भरपूर मोकळी जागा आहे, म्हणजेच जास्त सच्छिद्रता आहे. तर काही ठिकाणी कण एकमेकांना घट्ट चिकटलेले आहेत, म्हणजे तिथे सच्छिद्रता कमी आहे. आता हे आकडे बघा जरा. काळ्या कठीण खडकाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता म्हणजे सच्छिद्रता ही फक्त 1% किंवा त्यापेक्षाही कमी आहे. याउलट चिकण मातीची क्षमता तब्बल 45 ते 50% आहे. म्हणजे माती ही खडकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी साठवू शकते. आणि महाराष्ट्रासारख्या प्रदेशात जिथे आपण विहिरी आणि बोरवेलवर अवलंबून असतो, तिथे हा फरकच भूजल व्यवस्थापनाचा कणा ठरतो. पण थांबा, पाणी फक्त साठवून राहणं पुरेसं नाहीये. ते जमिनीत मुरलंही पाहिजे. आणि इथे येते आपली दुसरी संकल्पना, पारगम्यता. म्हणजेच खडकातून किंवा मातीतून पाणी आरपार जाण्याची क्षमता. जर सच्छिद्रता म्हणजे पाण्याची टाकी असेल, तर पारगम्यता म्हणजे त्या टाकीला जोडलेला नळ. या गुणामुळेच तर पावसाचं पाणी जमिनीत मुरतं आणि आपली भूजल पातळी वाढते. त्यामुळे खडकांची पारगम्यता समजून घेणं हे जलसंधारणासाठी खूप महत्त्वाचं आहे. चला तर आता पुढे जाऊया आणि पाहूया की हे मोठे कठीण खडक आपल्या शेतातल्या सुपीक मातीत कसे काय बदलतात. ही एक अत्यंत हळू पण तितकीच शक्तिशाली प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला म्हणतात अपक्षीणन. होतं काय की मोठा खडक ऊन, वारा, पावसाच्या संपर्कात येतो. सततच्या तापमानातील बदलांमुळे त्याला तडे जातात. मग हळूहळू तो लहान लहान तुकड्यांमध्ये तुटतो आणि हजारो वर्षांनी या तुकड्यांचं मातीच्या बारीक कणांमध्ये रूपांतर होतं. आणि ही गोष्ट तर खूपच आश्चर्यकारक आहे. फक्त 2.5 सेंटीमीटर म्हणजे आपल्या बोटाच्या पेऱ्या इतकं, साधारण 1 इंच, सुपीक मातीचा थर नैसर्गिकरित्या तयार व्हायला तब्बल 800 ते 1000 वर्ष लागतात. म्हणूनच माती हे एक अनमोल आणि पुन्हा निर्माण न करता येणारे नैसर्गिक संसाधन आहे. आता आपण या कथेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. माती ही फक्त धूळ किंवा चिखल नाहीये, तर ती एक जिवंत आणि अतिशय गुंतागुंतीची परिसंस्था आहे. मातीला सुपीक बनवणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे ह्यूमस, ज्याला आपण कुथित मृदा असंही म्हणतो. जेव्हा वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष मातीत मिसळतात आणि कुचतात, तेव्हा त्यातून ह्यूमस तयार होतो. आणि हेच वनस्पतींसाठीचं खरं अन्न आहे. मग माती इतकी महत्त्वाची का आहे? सोप्पं आहे. ती पिकांना आधार देते, त्यांच्या वाढीसाठी लागणारी खनिजं आणि पोषक तत्व पुरवते, पाणी धरून ठेवते आणि हो, असंख्य सूक्ष्मजीवांचं घर असते. आपलं अख्खं जीवनचक्र या मातीवर अवलंबून आहे. थोडक्यात सांगायचं तर सुपीक मातीशिवाय चांगली शेती नाही आणि चांगल्या शेतीशिवाय आपलं जीवन नाही.
बरं. हे सगळं समजून घेतल्यानंतर एक महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आपल्या परिसरातील खडक आणि माती यांचं हे ज्ञान वापरून आपण आपल्या जलस्रोतांचं अधिक चांगलं व्यवस्थापन कसं करू शकतो? ह्यावर खरंच विचार करायला हवा. या विश्लेषणाचे संकलन आणि निर्मिती केली आहे प्रसाद सुरेश वैद्य, उपशिक्षक विवेकानंद विद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव यांनी. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.